नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वातीच्या पेजवरती खूप खूप स्वागत आहे. खूप दिवस झाले व्हिडिओ आली नाहीये, आय नो. पण आज मी एक अशी खतरनाक स्ट्रॅटेजी आणलेली आहे, ज्याचं तुम्ही जर एनालिसिस केलं ना, तर ती तुम्हाला लर्न करण्यासाठी, विथ अर्न करण्यासाठी खूप उत्तम पद्धतीने काम करू शकते. सो तुमच्या सगळ्यांचं माझ्या पेजवरती खूप खूप स्वागत आहे. पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना शिकायचं आहे निफ्टी, बँक निफ्टी, इंडियन मार्केट, क्रिप्टो, फॉरेक्स त्यांनी माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि हो, इतरांपर्यंत शेअरही करा. तर चला बघूया कोणतं आहे ते इंडिकेटर आणि ते कशा पद्धतीने चार्टवरती वर्क करतं. सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. सो येस मंडळी, आता आपण चार्टवरती आलेलो आहोत. तो आपण इथे आहोत निफ्टी 50च्या 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती आणि आपण आपल्या सेटअपला नाव दिलेलं आहे आर-एस-आय क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी. ओके, आर-एस-आय क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी मी याचा एनालिसिस केलाय, मी याच्यावरती कामही करते. पण मी इथे कोणालाही कुठल्याही पद्धतीचा सल्ला देत नाही, की तुम्ही अशाच पद्धतीने जो आहे तो ट्रेड घ्या किंवा तिथे तुम्हाला मी कुठल्याही पद्धतीची ॲडवाइसही देत नाही. जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा तिथे ट्रेड घ्यायचा असेल किंवा सेटअप एनालिसिस करायचं असेल, तर बॅक टेस्टिंग खूप गरजेची आहे आणि तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशीही देखील मदत घेऊ शकता. तर चला बघूया कशा पद्धतीने आपण हा इंडिकेटर जो आहे तो यूज करू शकतो, एनालिसिस करू शकतो. तर सिम्पली तुम्हाला ना इथे आर-एस-आय म्हणून टाकायचं आहे. ओके, आर-एस-आय बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. येस, नसेल माहिती तर मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा. आर-एस-आय या इंडिकेटरवरती डिटेल व्हिडिओ जी आहे ती मी नक्की शेअर करेन. पण मला कमेंट्स भरपूर आल्या पाहिजेत. ओके. सो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा पहिलाच ऑप्शन आपण इथे सिलेक्ट केलाय बरं का. आता आपण इथे जो आहे ना सेटिंग्समध्ये जायचं. सेटिंग्स मी जास्त चेंज नाही केलेले आहेत. रिलेटिव्ह आर-एस-आय लेन्थ जी आहे ती 14 चीच ठेवायची आहे. ओके. देन स्टाईलमध्ये मी क्लिक केलं ना, तर इथे बघा एक ना सेकंड ऑप्शन आहे आर-एस-आय बेस्ड मूव्हिंग एव्हरेज. आता मूव्हिंग एव्हरेज जो आहे ना, तो तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी आपल्याला एक जुन्या कॅन्डल्सचा जो आहे ना, एक अंदाज देतो, की कॅन्डल्सचे मूव्हमेंट्स जे आहेत ना, ते फ्युचरला कसे येणार आहेत. ओके. सो त्या पद्धतीनेही तो एनालिसिस करतो आणि आपण 70-30 चा जो आहे ना, तिथे आर-एस-आय बँड जो आहे तो यूज केलेला आहे. मिडलवाला 50 आहे आणि आर-एस-आयची लाईन जी आहे ना, ती आपण ब्लॅक, डार्क ब्लॅक. ओके, कारण माझी स्क्रीन व्हाईट आहे. व्हिजिबिलिटी जशी आहे तशी ॲज इट इज तशी मी ठेवलेली आहे. ओके, ॲज इट इज. ओके. सो इथे मी ओके करते. सो आता आपण करायचं काय? बघा, आर-एस-आय क्रॉसओव्हर आहे. आर-एस-आय आणि मूव्हिंग एव्हरेजचा क्रॉसओव्हर झाला, की कशा पद्धतीने ज्याने ते मूव्हमेंट्स येण्याचे चान्सेस असतात, ते आपण इथे बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता, हा 70चा वरची लाईन आहे. ओके, ही वरची लाईन 70ची आहे, ही खालची लाईन 30ची आहे. तर मोस्टली जर डाउनला क्रॉसओव्हर झालं किंवा अपला क्रॉसओव्हर झालं, तर आपण जास्त वेळ त्या ट्रेंडमध्ये कंटिन्युएशनमध्ये राहू शकतो, असं मला वाटतं. आता इथे बघू शकता इकडे हा क्रॉसओव्हर झालेला आहे डाउनला. ओके. आर-एस-आयची लाईन खाली गेली, सॉरी, आर-एस-आयची लाईन जी आहे ना, वरती गेलेली आहे आणि इथे मूव्हिंग एव्हरेज खाली गेलाय. ओके. ह्यांचा इथे क्रॉसओव्हर झालेला आहे आणि त्या क्रॉसओव्हर नंतर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने चार्टवरती लाँग साइडसाठी म्हणजे अप्पर साइडसाठी जो आहे ना, इथे मोमेंटम आलेली आहे. तर तुम्ही म्हणाल, की आता ह्याच्यात आपण एंट्री, एक्झिट किंवा स्टॉप लॉस जो आहे तो कशा पद्धतीने एनालिसिस करू शकतो? सो इथे बघा, ज्या कॅन्डलला क्रॉसओव्हर झाला ना, त्या कॅन्डलचं पहिलं तर हे तर हाय ब्रेक होणं गरजेचं आहे. ओके, त्या कॅन्डलचं हाय ब्रेक होणं गरजेचं आहे. आता हाय ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, जर आपण इथे बायची पोझिशन घेतली असती, तर कशा पद्धतीने आपल्याला अल्मोस्ट किती पर्सेंटेज व्हॉट अ मूव्हमेंट. येस, कशा पद्धतीने इथे मोमेंटम आलेली आहे बघा. सो ही अशा पद्धतीने इथे तुम्हाला ना, इथे तुम्ही तुमचा त्या कॅन्डलचा लो जो आहे, तो एक रिस्क म्हणून कन्सिडर करू शकता आणि देन गो विथ द ट्रेलिंग स्टॉप लॉस. जर आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस सोबत गेलो, तर अशा पद्धतीने आपण लाँग टाईम फ्रेममध्ये राहू शकतो. बघा, इकडे हा क्रॉसओव्हर झालाय. त्याच्यानंतर आणखी एक लाँगचं मी तुम्हाला एक्झाम्पल देते. इकडे बघा, इकडेही क्रॉसओव्हर झाला, इकडे हाय ब्रेक झाला. ओके, इकडे हाय ब्रेक झाला. त्याच्यानंतर कशा पद्धतीने जे आहे ना, अप्पर साइडची मोमेंटम जी आहे ती इथे आलेली आहे. ओके, सेम इथे आपण हा रिस्क लावला आणि मोस्टली माझ्या एनालिसिसनुसार खूप कमी वेळा जो आहे ना, याच्यात स्टॉप लॉस जो आहे तो हिट झालेला आहे आणि इकडे पण आहे बघा. आणि इथे हे नंतर साइडवेज राहतं ना, तिथे आपण क्रॉसओव्हर नाही इंडिकेट करणार. तर इकडे एक बघा, शॉर्ट साइडचा क्रॉसओव्हर झाला. ओके, इकडे जो आहे ना, तो शॉर्ट साइडचा क्रॉसओव्हर झाला ऑन अ 70 लाईन. ओके, 70 लाईनच्या आसपास आणि तिथून पण बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला मोमेंटम्स जे आहेत ना, त्या इथे मिळालेल्या आहेत. मग अजून काय पाहिजे? 1:2, 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे ना, तो आपण इथे मेंटेन करू शकतो.
ओके. सो हा RSI जो आहे ना, तो आपल्याला एक इंडिकेट करतो, की मार्केट कशा पद्धतीने मूव्ह ऑन होणार आहे. आता इकडे बघा, सेम इकडे खाली क्रॉसओव्हर झाला आणि बघा ना मार्केट किती डाऊनला गेलंय. इव्हन 30च्या पण बिलो गेलेलं आहे. 30च्या पण बिलो जे आहे ना, हे इंडिकेटर्स जे आहे ना, ते गेलेलं आहे. सो हे अशा पद्धतीने जो आहे ना, हा RSI जो आहे ना, 5 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती आपण यूज केला. तर हा तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, इव्हन तुम्ही जर क्रिप्टोही करत असाल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये पण ह्याचं एनालिसिस करू शकता आणि तुम्हाला जर माझ्यासोबत असंच डिटेलमध्ये शिकायचं आहे, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ना Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. तर तीही तुम्ही फिल आउट करू शकता आणि माझ्यासोबत स्वातीच्या फॅमिलीमध्ये जॉइन करू शकता आणि आपण असेच ग्रो करू आणि लर्न करू. मुळात म्हणजे शिकणं फार इम्पोर्टंट आहे. शिकण्याशिवाय काही होत नाही. तुम्ही पण स्वतः जरी मी कुठला सेटअप सांगितला, तर तुम्ही स्वतः सुद्धा सेल्फ स्टडी करा. एनालिसिस करा, की तो कशा पद्धतीने काम करतोय. इथे पण बघा एक आपण शॉर्टचं उदाहरण बघितलेलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला याची सेटिंग्ज जी आहे ना, ती पुन्हा एकदा सांगून देते. हे बघा, इनपुट्समध्ये आपण ॲज इट इज ठेवलेलं आहे. स्टाईलमध्ये आपण 70-30चा RSI यूज केलाय. फक्त आपण मूव्हिंग एव्हरेज इथे लावलेला आहे. कारण तोच आपल्या कामाचा आहे. येस, क्रॉसओव्हरसाठी आणि व्हिजिबिलिटी आपण ॲज इट इज ठेवलेली आहे. आय होप तुम्हाला सेटिंग समजली असेल. समजली आहे की नाही प्लीज मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठल्या सिटीमधून पाहताय तेही मला कमेंट सेक्शन्समध्ये सांगा. मी मुंबईहून आहे. ओके, सो तुम्ही सगळे कुठून मला पाहताय मला फार आवडेल. मला कळेल की तुम्ही कुठून ह्या व्हिडिओज पाहताय आणि भरघोस रिस्पॉन्स द्या. आपल्या जर ह्याला व्हिडिओला 100+ लाईक्स झाले ना, तर आपण काहीतरी बिग अनाउन्समेंट करणार आहोत. जी मी पर्सनली कोणती स्ट्रॅटेजी यूज करते, ती कशा पद्धतीने एनालिसिस करायची हेही मी सांगेन. पण ह्या व्हिडिओला 100+ लाईक्स झाले पाहिजेत. सो फटाफट लाईक्सही करा आणि सगळ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. ज्यांना कोणाला गरज आहे त्यांच्या नक्कीच ही कामाला येऊ शकते. सो येस, भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टरसाठी सुटेबल असेल असेच नाही. नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ॲडवायझर कडून सल्ला घ्या. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोर्स करते किंवा गॅरंटेड रिटर्न्स मिळतील याची हमी देते. काही दिलेले लिंक्स हे एफिलिएटेड लिंक्स असू शकतात. म्हणजे जर तुम्ही त्यावरून साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलिस्ट्रेटिव्ह आहेत. फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही. पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टची गॅरंटी देत नाही. कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता.